नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 8 आहे, ज्यामध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थातच आपली जी DCC बँक भरती चालू आहे त्यासाठी मित्रांनो आपण संपूर्ण काही परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली या ठिकाणी आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आपण सब्जेक्टनुसारचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतात. मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. आणि जर तुम्ही लातूर किंवा परभणी या दोन्ही बँकांसाठी अप्लाय केला असेल किंवा दोन्हीपैकी एका बँकेसाठी जरी अप्लाय केलेला असेल तरी मित्रांनो दोन्हीसाठी हे प्रश्न तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार असेल, ज्यामध्ये लिपिकसाठी असो, शिपाईसाठी असो किंवा ड्रायव्हर या कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील. सुरू करू मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो. जेवण झाल्यावर तो झोपला या वाक्यात झोपला या क्रियापदाचा काळ ओळखा. तर झोपला हा क्रियापदाचा या ठिकाणी आपल्याला काळ सांगायचा आहे. तर काय होणार असेल मग, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की भूतकाळ. कारण का, या वाक्यामध्ये आपल्याला क्रिया घडून गेल्याचं बोध होत असल्याने थोडक्यामध्ये हा भूतकाळ होणारा असेल. झोपला, जेवण झाल्यावर तो झोपला म्हणजे की ही काय होते, क्रिया घडून गेलेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. आणि तुम्हाला पण काही जास्त अवघड स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो पाहण्याची गरज नाही, कारण का सेम हा फॉर्मॅट आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे की पाहायला मिळणारी असतील. त्यामुळे खूप पण असं काही अवघड स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला अभ्यासण्याची गरज नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपला, तो खूप चांगला विद्यार्थी आहे या वाक्यात चांगला या शब्दाचा प्रकार ओळखा. तर चांगला, तर या ठिकाणी काय होणार असेल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, जे की विशेषण होणारं असेल. कारण का चांगला हा विद्यार्थ्याचा गुणधर्म दर्शवत आहे, म्हणून तो या ठिकाणी विशेषण होणारं असेल. पर्याय नंबर याचं काय होईल मग, याचं उत्तर जे की सी हे या ठिकाणी होणारं असेल. सेम हा लेवल तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, आम्ही उद्या प्रवासास जाणार आहोत. वाक्यात जाणार आहोत हा काळ थोडक्यामध्ये कोणता दर्शवतो किंवा काळ कोणत्या काळातलं हे आहे, जे की जाणार आहोत. तर याचं उत्तर काय होईल, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भविष्यकाळ हे होणारं असेल. कारण का यामध्ये जाणार आहोत यावरून क्रिया पुढे घडणार असल्याचे आपल्याला समजते, म्हणून या ठिकाणी काय होणार असेल, भविष्यकाळ हे थोडक्यात होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, मुलगा आईकडे पाहतो या वाक्यात आईकडे हा कोणता कारक दर्शवतो. या ठिकाणी कारक सांगायचा आहे. तर याचं काय होईल उत्तर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कर्मकारक होणारं असेल. कारण का पाहण्याची क्रिया आईवर होत आहे, म्हणून येथे कर्मकारक होणारं असेल. आणि तुम्हाला कर्मकारकवरचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात बरं का, कारण का जे मागेली आपली सातारा DCC बँक भरती जी झालेली आहे त्यामध्ये आपल्याला असे प्रश्न पाहायला मिळाले आहेत. त्याचे आपण जी आपली बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण सातारा DCC PYQ क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून दिलेले होते. जर तुम्ही त्या बॅचमध्ये असाल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही ते अभ्यासलेले असालच. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 असा आहे, तुमचं वागणं मला आवडलं नाही या वाक्यात वागणं हा शब्द प्रकार कोणता आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की पर्याय ए, नाम धातू हे थोडक्यामध्ये होणारं असेल. कारण का वाघ या धातूपासून तयार झालेला हे धातू साधित नाम आहे, ज्यालाच की आपण नाम धातू असं देखील म्हणतो. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, राहुलने अभ्यास केला या वाक्यात राहुलने हा शब्द कोणत्या कारकात आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कर्ता कारक यामध्ये येणारा असेल. कारण का क्रिया करणारा राहुल असून त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे तो कर्ता कारक या ठिकाणी होणारा असेल. पर्याय नंबर काय होईल, याचं ब उत्तर या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आपला, आईने अन्न शिजवले या वाक्यातील काळ ओळखा किंवा काळ कोणता आहे. तर शिजवले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, तर मग याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर सी, जे की भूतकाळ हे होणारं असेल. कारण का शिजवण्याची क्रिया पूर्ण झाली आहे, म्हणून हा भूतकाळ आहे. पर्याय सी हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 8वा प्रश्न, जल या शब्दाचा प्रकार ओळखा. तर जल या शब्दाचा प्रकार, त्याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर ए, जे की नाम हा होणारा असेल. तर जल हे एका पदार्थाला दिलेलं नाव आहे, म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा 9वा प्रश्न, वेगाने या शब्दाचा प्रकार काय आहे. तर वेगाने, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ए, जे की क्रिया विशेषण हे जे आहे या ठिकाणी याचं होणारं असेल. कारण का क्रिया कशी घडते, तर उदाहरणामध्ये धावणे
आपण जर घेतलं तर यामध्ये क्रिया कशी घडते, जे की याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजेच की क्रियाविशेषण जे आहे थोडक्यामध्ये असतो. म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं जे आहे थोडक्यात उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा प्रश्न असा आहे, घराच्या या शब्दात कोणता जे की कोणता विभक्ती प्रत्यय आहे? तर घराच्या या शब्दामध्ये तर याचं काय होणार असेल उत्तर, जे की सी म्हणजेच काय तर षष्टी हा जो आहे थोडक्यात विभक्ती प्रत्यय आहे. कारण का षष्टी का आहे? कारण का षष्टी विभक्तीचे प्रत्यय काय काय आहेत तर चा, ची, चे, चा हे जे आहेत षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत म्हणून या ठिकाणी घराच्या या ठिकाणी चा हे जे आहे प्रत्यय लागलेला आहे. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की सी या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही लातूर किंवा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अर्ज केला असाल आणि मित्रांनो त्यासाठी असलेली आपली स्पेशली मित्रांनो DCC बँक भरतीची जे मित्रांनो बॅच तुम्ही जॉईन केलं नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही DCC बँकचा जो पॅटर्न आहे, ज्यामध्ये लातूर असो किंवा परभणी असो किंवा तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी अर्ज करणारे असाल, कोणत्याही DCC बँकेची तुम्ही तयारी करत असाल त्याचा सर्वांसाठी मित्रांनो आपण TCS YBS पॅटर्ननुसार आपण संपूर्ण काय त्या ठिकाणी आपला व्हिडिओ कोर्स व त्यासोबत तुम्हाला ईबुक इंटिग्रेट करून दिलेला आहे व त्यासोबत आपण टेस्ट सिरीज देखील त्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेलं आहे. तर ज्या कोणी विद्यार्थ्याला चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो आपली बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही मित्रांनो तुम्ही आपली ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण लवकरच नवीन नवीन पेपर देखील ॲड करणार आहोत, ज्यामुळे तुमची तयारी ही मित्रांनो अचूक व योग्य त्या मार्गदर्शनाखाली होणारी असेल. आणि जेवढे काही आपले यूट्यूब सिरीजचे PDFs आहेत ते देखील आपण आपल्या बॅचमध्ये उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा देखील त्या ठिकाणी वारंवार अभ्यास जो की करता येणारा असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे, त्याने मला पुस्तक दिले या वाक्यात पुस्तक या शब्दाचा कारक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कर्मकारक होणारा असेल. कारण का पुस्तक या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा, सूर्य उगवतो या वाक्यात कोणता काळ आहे? तर सूर्य उगवतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वर्तमान काळ हा होणारा असेल. तर वर्तमान काळ ही एक त्रिकालबाधिक सत्यक्रिया असून ती सध्या वर्तमान काळामध्ये येते. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, खूप हा शब्द कोणता शब्द प्रकार दर्शवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ब, अव्यय हे जे आहे ते दर्शवतो. कारण का तर खूप हे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून या ठिकाणी अव्यय जो आहे तो दर्शवतो. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, सत्य बोलावे या वाक्याचा अर्थ काय दर्शवतो? सत्य बोलावे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की पर्याय बी या ठिकाणी होणारं असेल. पर्याय बी म्हणजेच काय तर विधिलिंगी ही थोडक्यामध्ये होणारं असेल. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होईल. त्यानंतर 15वा प्रश्न आपला, मी पुस्तक वाचतो या वाक्यात क्रियापद कोणतं आहे या वाक्यामधील? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की वाचतो या ठिकाणी होणारं असेल. कारण का तर वाक्यातील कृती वाचणे आहे म्हणून या ठिकाणी वाचतो हे जे आहे ते क्रियापद होणारं असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, फुलांनी बाग सुशोभित झाली या वाक्यात कोणता प्रयोग आहे? तर या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, कर्मणी प्रयोग हा होणारा असेल. कारण का बाग सुशोभित झाली म्हणजे की कर्ता अप्रत्यक्ष आहे, त्यामुळे कर्मणी हे प्रयोग या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, ज्ञान म्हणजे काय? या वाक्यातील म्हणजे हा शब्द कोणता शब्द प्रकार दर्शवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचं सी, अव्यय होणारं असेल. म्हणजे हा ना बदलणारा शब्द जो की असून अर्थ स्पष्ट करतो म्हणून हा अव्यय या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतर 18वा प्रश्न आपला, तिने जे सांगितले ते खरं आहे या वाक्यात जे ते हे कोणते सर्वनाम आहेत? तर याचं जे उत्तर होईल तर काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की ब, संबंधवाचक सर्वनाम हे होणारा असेल. कारण का जे ते हे दोन भाग जोडत असून संबंध हे दर्शवतात म्हणून पर्याय नंबर ब या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतर 19वा प्रश्न, जिथे इच्छा तिथे मार्ग या वाक्यात जिथे हा शब्द कोणता प्रकार दाखवतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचा ए हे उत्तर होणारं असेल. संबंधवाचक अव्यय होणारं असेल. जिथे हा शब्द दोन शब्द गोष्टी जोडतो म्हणून संबंधवाचक हा अव्यय होणारा असेल. पर्याय नंबर ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतर 20वा प्रश्न आपला, मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा जो शब्द आहे तो कोणत्या कारकात आहे?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय ए अधिकरणकारक यामध्ये आहे. कारण का शाळेत हे ठिकाण दर्शवते म्हणून अधिकरणकारक हे जे आहे ते होणारं असेल. पर्यायचं ए उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण PYQ बेसच्या अनालिसिसवर घेतलेले आहेत मराठी व्याकरणामधले. तर यावरच्या आधारित आपण आता रेग्युलरली इथून संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकसाठी अर्ज केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली DCC बँकची स्पेशली बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, मित्रांनो जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही तिथून संपूर्ण काही अभ्यासाला लागू शकता. आणि ज्यांना कोणाला हे सर्व काही अपडेट वगैरे हवे असतील त्यांनी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण सर्व काही अपडेट वगैरे तुम्हाला देत असतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.